नमस्कार. श्री शिवलीलामृत अध्याय 3. कथा कल्माषपाद राजाची. श्री गणेशाय नमः. शिवकथा श्रवणास आतुर होऊन बसलेल्या श्रोतृवर्गास सूत सांगतात की एके दिवशी इक्ष्वाकू कुळीचा राजा मित्रसह हा शिकारीसाठी वनात गेला. तेथे राजा मित्रसहाच्या हातून एका राक्षसाचा वध घडला. त्या राक्षसाचा भाऊ सुडाने पेटला. त्याने राजास शासन घडवण्याचे ठरवले. त्याने एका आचार्याचे रूप धारण करून राजाच्या पाकशाळेत प्रवेश मिळवला. त्याने पितृश्राद्ध निमित्ताने राजवाड्यात आलेल्या गुरु वसिष्ठांच्या पानात नरमांस वाढले. ही गोष्ट कळताच वसिष्ठांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी राजा मित्रसहास तू राक्षस होऊन वनात संचार करशील असा शाप दिला. खरे तर या सर्व प्रकारात स्वतः राजा हा थोडाच दोषी होता. दोषी होता तो आचारी, पण तो राक्षस बंधू काही सापडला नाही. आपला दोष नसतानाही गुरुदेवांनी मात्र आपल्यालाच शाप द्यावा, ह्यामुळे तो राजा अति दुःखी तर झाला, तसेच आपल्याला शाप देणाऱ्या गुरुदेवांना प्रतिशाप देण्यास उद्युक्त झाला. पण राणी मदयंतीने राजाला तसे करण्यापासून परावृत्त करून एक भयंकर पापापासून वाचवले. तिने वसिष्ठांचे चरण धरले आणि पती उद्धारासाठी उशाप मागितला. तेव्हा वसिष्ठांनी सांगितले की राजा मित्रसह तू 12 वर्षानंतर या राक्षस योनीतून मुक्त होशील. ती उशापवाणी ऐकून राजाने गुरूंना शाप देण्यासाठी हाती घेतलेले पाणी स्वतःच्या पायावर टाकून घेतले. त्या शापजलाने राजाचे दोन्ही पाय काळे पडले. त्यामुळेच त्याचे नाव कल्माषपाद असे पडले. पुढे खरोखरच हा कल्माषपाद राजा एक राक्षस होऊन रानावनात फिरू लागला. त्याला पोटभर खायला सुद्धा मिळेना. एकदा या भुकेने व्याकुळ झालेल्या राक्षसाने म्हणजेच कल्माषपाद राजाने एक ब्राह्मण पुत्राला आणि त्याच्या पत्नीला रानावनात एकटे पाहिले. तेव्हा कोणताही विचार न करता त्या राक्षसाने त्या ब्राह्मणास कच्चे खाऊन टाकले. त्यामुळे पतिवियोगाने दुःखी कष्टी झालेल्या ब्राह्मणीने त्या राक्षसाला म्हणजेच राजाला शाप दिला की हे दुष्टा, तू माझे पतिसुख हरण केलेस. ज्यावेळी तू या राक्षस योनीतून मुक्त होऊन परत जाशील तेव्हा तू तुझ्या पत्नीशी किंवा अन्य कुणाही स्त्रीशी संग करण्याचा प्रयत्न जरी करशील तरी त्याच क्षणी तू मरण पावशील. 12 वर्षांनी वसिष्ठ ऋषींच्या शापातून मुक्त होऊन राजा परत आला खरा, पण त्या ब्राह्मणीचा नवा शाप घेऊन. त्यामुळे राजाचे सारे सुख चैनच हरवून गेले. राजाला कुणी वारसच मिळेना. ब्रह्महत्येचे पापही सुटेना. खूप प्रयत्न केले, व्रतवैकल्ये केली, जप तप केले, पण काही उपयोग होईना. अखेर दुःखी कष्टी राजाने गृहत्याग केला आणि तो वनात गेला. एके दिवशी बहुभाग्याने कल्माषपाद राजाची आणि गौतम ऋषींची भेट झाली. राजाने आपले दुःख सांगून त्यांच्याकडे उपाय विचारला. तेव्हा गौतम ऋषींनी राजाला शिवपंचाक्षरी मंत्रोपदेश करून त्यास श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे जाऊन शिव आराधना करायला सांगितली. तेव्हा गौतमांनी राजाला श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वराची कथा, स्थान महात्म्य आणि ह्या पवित्र क्षेत्री शिवोपासना करून उद्धार झालेल्या एका चांडाळणीची कथाही सांगितली. एक व्यभिचारी स्त्री चांडाळ योनीत जन्मूनही पावन होते तर आपला का उद्धार होणार नाही, असा विचार करून गौतम ऋषींचा आशीर्वाद मार्गदर्शन घेऊन कल्माषपाद राजा श्री क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे आला. तेथे ऋषीवरांच्या आज्ञेनुसार राजाने कठोर शिवोपासना केली. मनपूर्वक ध्यान, दर्शन, पूजा आणि नामस्मरण केले. त्यामुळे कालांतराने राजा ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त झाला. शिवोपासनेमुळे सर्व पापांचा नाश झाला. पुण्याईचं फळ वाढलं.
आणि अखेर राजा शिवशंकराच्या कृपेने कैलासलोकी जाता झाला. त्याचा उद्धार झाला, जन्म सार्थकी लागला. अध्याय 3 समाप्त. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवलीलामृत ऐकण्यासाठी. धन्यवाद.